कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आदित्य महादेव कोळी आणि अजय सुरेश कोळी या दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली। या दोघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कुरुंदवाड पोलिसात सोमवारी सकाळी दोन्ही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची वर्दी त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती। तक्रारीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार आणि सायबर क्राईम विभागाचे सागर खाडे यांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन आणि इतर माहिती मिळवली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून 72 तासांच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। दोन्ही अल्पवयीन मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होतंय। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आणि आरोपींना गजाआड केलं। या कारवाईमुळे पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आरोपी आदित्य महादेव कोळी आणि अजय सुरेश कोळी यांच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।